रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी तालुका जामखेडचे संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे पाटील यानं फार्मसी कॉलेजचे प्रिन्सिपल ऑफिसच्या अँटी चेंबरमध्ये बोलावून घेऊन पीडितेशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला। या सदर घटनेबाबत जामखेड पोलीस स्टेशन या ठिकाणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसीमधील विद्यार्थिनी आरोपी संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे पाटील यास अटक करण्यासाठी जामखेड या ठिकाणी उपोषणास बसल्या होत्या। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते। या आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे 2 विशेष पथके तयार करून या पथकास आरोपीची माहिती काढून त्यास ताब्यात घेणे याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले। वरील गुन्ह्यातील आरोपी हा शिक्षित आणि सधन असल्यामुळे आरोपीचा शोध घेणे हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते। त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे एका पथकाने आरोपीचे नातेवाईक मित्र यांच्याकडे चौकशी केली। तसेच दुसरे पथक हे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत होते। त्या दरम्यान असे लक्षात आले की आरोपी हा वेगवेगळी 7 ते 8 नवीन सिम कार्ड वापरून पोलिसांना सुगावा लागू नये याचा प्रयत्न करत होता। परंतु स्थानिक गुन्हे शाखेने योग्य कारवाई करत आरोपी डॉक्टर मोरे यास जेरबंद केले आहे। जामखेड येथील रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधात फीवाढी विरोधात तसेच इतर मागण्यांकरता 5 तारखेपासून तहसील कार्यालय जामखेड येथे विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलेलं होतं। तसेच 8 तारखेला त्यांच्या विरोधात एक विनयभंगाचा गुन्हा पण नोंद करण्यात आलेला होता। तेव्हापासून डॉक्टर मोरे हे फरार झालेले होते। त्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओला सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी अटक करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव PSI थोरात यांच्या नेतृत्वामध्ये 2 पथक तयार करण्यात आले होते। दोघं पथकांनी पुणे, इंदापूर, यवत या सर्व भागामध्ये त्यांचा आरोपींचा शोध घेऊन आरोपीला अखेर आज भिगवण परिसरातून ताब्यात घेण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।